आज गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आज सकाळपासूनच महाअभिषेक करून भक्तांसाठी हे मंदिर उघडे करण्यात आलेत। आज गुरुपौर्णिमा आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास मंदिरांमध्ये भाविकांची एकच मोठी गर्दी पाहायला मिळते। आज सकाळपासूनच महाअभिषेक करून भक्तांसाठी हे मंदिर उघडे करण्यात आले। आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। तो सुमित, पाहतोय आज गुरुपौर्णिमा आहे, ठिकठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी आहे, भक्तांचा उत्साह कसा आहे? नक्कीच तेजल, बघितलं तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील यावल या गावामध्ये असलेलं महर्षी व्यास मंदिर हे 5000 वर्षांहून अधिक जुनं व्यास मंदिर आहे। देशामध्ये 3च मंदिर आहेत, त्यातलं हे एक महत्त्वपूर्ण मंदिर मानलं जातं आणि सकाळपासूनच जर बघितलं तर या मंदिरामध्ये महाअभिषेक हा सुरू केलेला आहे आणि या महाअभिषेकाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लोकेश ऋषी म्हणून या ठिकाणी वास्तव्यात होते आणि सातपुडा पर्वत रांगांमध्ये हे मंदिर असल्याचं आख्यायिका आहे आणि या लोकेश ऋषींनी या ठिकाणी महायज्ञ केलं होतं। त्यावेळेस महर्षी व्यास ऋषींना या ठिकाणी आगमन झालं होतं आणि त्यावेळेस महाभारत देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। अनेक देवदेवता या या ठिकाणी आल्याचं आख्यायिका पाहायला मिळत आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त या मंदिरामध्ये फळांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी मंदिर हे खुलं करण्यात आलेलं। आपल्यासोबत काही भाविक जोडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, या मंदिराची नेमकी आख्यायिका काय आहे? धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।